सुनेत्रा पवार या सध्या मतदान केंद्रावर पोहोचता आहेत आणि त्या ठिकाणची लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। बारामतीमधली ही दृश्य आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण राज्यसभेचे खासदार त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हेही उपस्थित असल्याचं आपण पाहतो। दरम्यान मतदानासाठी आता सुनेत्रा पवार पार्थ पवार पोहोचता आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य प्रक्षेपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। मतदान प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि मतदान करण्यासाठी म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या सध्या मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचत आहेत। त्याची लाईव्ह दृश्य त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार राज्यसभेचे खासदार पार्थ पवार सुद्धा उपस्थित आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर सध्या पाहतो। बारामतीमधली ही लाईव्ह दृश्य आहेत। मतदान केंद्रावरची ही दृश्य आहेत। मतदान केंद्रावर आता सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत मतदान करण्यासाठी म्हणून सुनेत्रा पवार आणि त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार सुद्धा पोहोचलेले आहेत। लाईव्ह दृश्य आहेत। थेट प्रक्षेपण आपण बारामतीमधून पाहतो आहोत। सुनेत्रा पवार या आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। बारामतीमधलं मतदान केंद्र जिथं मागची अनेक वर्ष अजित पवारांनी सुद्धा मतदान केलं, त्याच मतदान केंद्रावर आज सुनेत्रा पवार मतदान करणार आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र राज्यसभेचे खासदार पार्थ पवार सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। दरम्यान राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक लागली। या पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहेत आणि त्याच निवडणुकीसाठी मतदान करायला आता सुनेत्रा पवार पोहोचलेले आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतो आहोत। दरम्यान मतदानासाठी पोहोचण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जाऊन अजित पवारांच्या स्मृतींना अभिवादन केलं, वंदन केलं आणि आता ही दृश्य आहेत। मतदान केंद्रावर सुनेत्रा पवार पोहोचलेले आहेत, मतदान त्या करता आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण सध्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदान करण्यासाठी म्हणून बारामतीतल्या या मतदान केंद्रावर पोहोचलेल्या आहेत। त्या मतदान करतील आणि त्या संदर्भात लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण आहे जे आपण सध्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांच्या व्यतिरिक्त इतर 22 जण पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आपण हे दृश्य पाहतोय। सुनेत्रा पवार या मतदानाचा आपला हक्क बजावता आहेत। लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आजच्या क्षणाला पाहू शकतो। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सध्या आपला मतदानाचा हक्क बजावता आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्याची ही लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण आहे जे आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर ही पोटनिवडणूक लागलेली आहे। या पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये आता सुनेत्रा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांचे सुपुत्र, सुनेत्रा पवारांचे सुपुत्र आणि राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण आहे बारामतीमधून। दरम्यान आज मोठ्या प्रमाणावर मतदान करावं असं आवाहन बारामतीकरांना करण्यात आलेलं आहे। पवार कुटुंबियांनी हे आवाहन केलेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त मतदान केंद्रावर तैनात आहे। पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता दोघंही मतदान केंद्रातून बाहेर निघत आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत।